राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. तर मंडळी, निसर्गामध्ये भरपूर असे झाडं असतात, पण त्या झाडाचे आपल्याला आयुर्वेदिक फायदे माहीत नसतात. आणि भाग्यश्री, आपण याला पारिजातकाचं झाड म्हणतो ना? हो, गावाकडे प्राजक्तच म्हणते त्याला. प्रत्येकाच्या दारामध्ये असं हे झाड. हो, सगळ्यांना खूप फुलं आवडत असते त्याचे. रात्रीच्याला उमलले ना, सगळ्या अंगणात पसरतो याचा सुगंध. मंडळी, हे जे प्राजक्ताचं झाड आहे ना, आपल्याला याची 5 पानं घ्यायची आहेत. आपल्याला जो भयंकर गुडघेदुखीचा त्रास असतो, मणके दुखतात आणि प्रत्येक हाडामध्ये जो कटकट आवाज येतो ना, कुणाच्या इथं आवाज येतो, आपण जेव्हा उठतो बसतो तेव्हा सुद्धा गुडघ्यामध्ये कटकट आवाज येतो. आणि भरपूर ताईंनी कमेंट अशा केल्या त्या, दादा प्रचंड गुडघेदुखीचा त्रास आहे, प्रचंड कंबर दुखत आहे आणि हाडामध्ये कटकट आवाज येतो. तुमच्या गुडघ्यामध्ये, मणक्यामध्ये, कमरेमध्ये कधीच कटकट आवाज येणार नाही. आणि तुमच्या हाडामध्ये जो गॅप पडलेला असतो ना, मणक्यामध्ये जो गॅप असतो, तो 100% भरून येणार फक्त 20 ते 21 दिवसामध्ये. भरपूर जणांना सांधेदुखीचा, सांधेवाताचा त्रास असतो. त्याच्यामुळे तुम्ही असे 5 पानं घ्या, याचा काढा करून प्या. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला फरक झाला का नाही. हो, कारण की आता निसर्गामध्ये भरपूर जणांच्या दारासमोर हे प्राजक्ताचं झाड असतंच. त्याच्यामुळे तुम्हाला कुठं निसर्गात जायची गरज नाही. प्राजक्ताचं झाड हे प्रत्येकाला हे माहीतच असतं. याच्या 5 पानाचा काढा जर आपण पिलोत ना, आपल्या पोटामधले सगळे जंत मरून जातात आणि आपलं पोट सुद्धा साफ होतं. अगदी बरोबर भाग्यश्री. आणि भरपूर महिला अशा कमेंट करतात, दादा चेहऱ्यावर पुरळ येत आहे, खाजू येत आहे, असं वांग आल्यासारखं. हो. तर ह्या पानाचा तुम्ही रस काढायचा आहे, अर्थातच चोथा करायचा आहे आणि त्याचा लेप आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे. तुमच्या चेहऱ्यावरील कशीही खाजू असू द्या, कशीही पुरळ असू द्या, पिंपल्स असू द्या, ते फक्त आणि फक्त 11 दिवसात गायब करणार आहे हे प्राजक्ताची पानं. याचा जर आपण काढा पिलो तर आपल्या पोटातले जंत सगळे मरून जातात. पोट साफ राहतं. हो, अगदी लहान मुलांना हा काढा देऊ शकता, 1 वर्षाच्या पुढील मुलांना. मंडळी, हे जे प्राजक्ताचे पानं आहेत ना, तुम्ही जर याचा काढा पिले तर तुम्हाला डेंगू असू द्या, मलेरिया असू द्या, चिकनगुन्या असू द्या, हे जेव्हा आजार होऊन जातात आपल्याला आणि जे आपले हाडं दुखत असतात, हातपाय सुजत असतात, आपल्याला ताप येत असते, पण याचा जर तुम्ही काढा नित्यनेमाने जर पिले तर तुम्हाला परत ताप हा कधीच येणार नाही. मंडळी, हे जे प्राजक्ताचे पानं आहेत ना, ह्या पानामध्ये अँटीऑक्सिडेंट घटक भरपूर आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीरातली ना रोगप्रतिकारक शक्ती दुप्पट वाढते. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या जर छातीत कफ असेल, तुमच्या लहान मुलांना कफाचा त्रास असेल, सर्दी असेल, खोकला असेल, तर काय करा, याचे 5 पानं घ्या, याचा काढा बनवा आणि त्या काढ्यामध्ये ना फक्त मधाचे ना 2 ते 3 थेंब टाकायचे आहे आणि आपल्याला कोमट काढा प्यायचा आहे सकाळी सकाळी. सायंकाळपर्यंत तुमच्या छातीतून आहे ना सगळा कफ आहे ना ह्या पानामुळे बाहेर पाडला जाईल. हे कफनाशक पान आहे आणि हे कफनाशक झाड आहे. आणि मंडळी, हे प्राजक्ताचं झाड आहे ना उष्ण असतं बरं का, त्याच्यामुळं आपलं कफ, सर्दी, खोकला हे दूर होतं. त्याच्यामुळं फक्त ह्या झाडाच्या पानाचा फक्त 5 पानाचा उपयोग करायचा आहे, जास्त पानं घ्यायची नाही. अहो, याचे खूप लाख मोलाचे फायदे आहेत. हो, अगदी बरोबर. आपल्याला सुद्धा इतके माहित नाहीत हा हा ते इतके फायदे आहेत याचे. बरोबर पण आहे. आपल्याला जेवढे माहित आहेत तेवढे आम्ही तुमच्या सोबत शेअर करतो. हो. आणि मंडळी, भाग्यश्री, आपण आपल्या जर लाडक्या प्रेक्षकांना जर याचे फायदे सांगत बसलो ना, हो. आपला व्हिडिओ चक्क 1.5 तासाचा होईल. आणि भरपूर ताईन दादा कमेंट करतात, दादा जास्त फायदे नका सांगत जाऊ, ताबडतोब व्हिडिओ बनवायचा. त्याच्यामुळे भाग्यश्री, मी आता सरपण घेऊन येतो, आपण याचा काढा बनवून आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. हो. अहो, एक सांगायचं विसरले मी. हो जर कोणा शुगर असेल ना, त्यांनी या पानाचा काढा नित्यनेमाने प्यायचा. हो. बरोबर शुगर आहे ना कंट्रोल मध्ये होऊन जाते. आणि त्याचं कारण असं भाग्यश्री, मंडळी, ज्या पेशंटला शुगर असते ना त्या पेशंटचे हातपाय सुजतात नाही का, हो, भरपूर आणि गुडघे तर प्रचंड दुखतात, हो. तळपायाला सुद्धा सूज येते. पण शुगरच्या पेशंटनी फक्त आणि फक्त 11 दिवस जर याचा काढा पिले ना 5 पानाचा घेऊन, त्यांचे हातपाय सुजणार नाही आणि साखर एकदम कंट्रोलमध्ये राहणार. अजिबात तुमची साखर वाढणार नाही, उतार चढ होणार नाही साखरेमध्ये. त्याच्यामुळे ह्या पानाचा काढा नक्की पीत जा. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर तुमचं हृदय, तुमचं फुफ्फुस आणि तुम्हाला जर दम्याचा त्रास असेल, श्वास घ्यायला जर तकलीफ होत असेल, तुमचं पोट जर खराब असेल, तर तुम्ही ह्या पानाचा काढा नक्की नियमितपणे पीत जा. तुम्हाला जो दम्याचा त्रास आहे ना, त्याला कमीत कमी 75% आराम पडणार, तुमच्या छातीतील कफ बाहेर पडणार. आणि जी पोटाची समस्या आहे ना, तुमचं कितीही पोट खराब असू द्या, अगदी 5 दिवसामध्ये एकदम क्लिअर होणार आहे. तर चला मंडळी, आपण काढा बनवायला सुरुवात करूया. मी आता याचे 5 पानं घेते. कवळे कवळे पानं आहेत छान. पाठीमागं फांदीला मोठे मोठे पानं असतात आणि शेंड्याला छोटे छोटे पानं असतात ना, आपल्याला तेच घ्यायचे इथं. आपल्याला काढा बनवण्यासाठी 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि उकळून उकळून आपल्याला अर्धा ते पाऊण ग्लास करायचा आहे. ते आपण पातेल्यामध्ये टाकून घेऊ. आता चूल पेटून घेऊ. अर्ध पाणी होऊन द्यायचं त्याचं, म्हणजे मस्त चांगला अर्क उतरण त्याच्यामध्ये. मस्त काढा उकळतोय.
काढायचा असा कलर होतो उकळल्याच्या नंतर. आपला काढा छान असा तयार झालाय. आपण आता खाली उतरून घेऊ. गाळणी घेतलेली आहे मी, आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. मी फुल ग्लास टाकला होता, अर्ध्याच्या थोडासा वर आलाय. आपलं एवढं पाणी आटून गेलंय. आता हे आपण थंड करायला ठेवू. काचेचा ग्लास असल्यामुळं पटकन थंड व्हायचं नाही, त्याच्यामुळे मी प्लेटीमध्ये ओतून घेते आणि थंड करून घेते. कलर पाहताय ना कसा दिसतोय, पिवळा चुटूक दिसतोय, जशी काय हळद टाकली आपण याच्यामध्ये. गावरान हळदीसारखा काढा होतो ना. हो. आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे, नंतर प्यायचं आहे. तर चला मंडळी, या काढा पिण्यासाठी. मंडळी हा काढा आहे ना खूप सुंदर लागतो पिण्यासाठी, कारण की हा काढा कडू नसतो. याला डायबिटीजचं पेशंट पिऊ शकतं, लहान मुलं पिऊ शकतात. आणि ह्या काढ्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही. जर प्रचंड कोणाला सर्दी खोकला असेल ना, कप बाहेर काढायचा असेल ना, तर ह्या काढ्यामध्ये फक्त 2 ते 3 थेंब मधाचे टाकायचे आहेत. तर मंडळी या बरं का काढा पिण्यासाठी. मी हा काढा नित्यनियमाने पित असतो. ह्या काढ्यामुळं आपल्या शरीराचं आहे ना शुद्धीकरणच होतं, ते पण 100%. थंड झालाय मंडळी. हा काढा आहे ना आपल्याला सकाळी सकाळी प्यायचा आहे. लगातार 20 ते 21 दिवस तुमच्या हाडातील कटकट आवाज बंद होणार, तुमच्या मणक्यामधील गॅप भरून निघणार, तुमची कसलीही गुडघेदुखी दूर होणार. मग सांधेदुखीचा त्रास असू द्या, सांधेवात असू द्या, कुठलेही हाडं कटकट वाजत असू द्या, तुम्हाला हाडाचा आहे ना कुठलाच त्रास होणार नाही 20 ते 21 दिवसाच्या नंतर. तर चला आपण काढा पिऊन घेऊ. बघू शकता काढ्याची चव फार छान आहे. आणि मंडळी काढा असो किंवा पाणी प्यायचं असू द्या आपलं, आपण माठामधलं पाणी पितो, हांड्यामधलं पाणी पितो, जारमधलं पाणी पितो. पण तुम्ही जर असं माझ्यासारखं बसून जर पाणी पिले ना, आपल्याला पाणी नेमकं कसं पियायचं आहे. आता शेळ्या मेंढ्या जनावरं गाया कसं पाणी पितात, घोट घोट पाणी पितात. फक्त माणूसच असा आहे, ग्लास घेतो, तांब्या घेतो, डायरेक्ट गडगड गडगड असा पाणी पितो. तुम्हाला खरोखर डायबिटीजचा त्रास असेल त्या माणसाने फक्त असं बसून पाणी प्यायचं आहे किंवा काढा प्यायचा आहे. आणि काढा पण कसा प्यायचा आहे आपल्याला तुम्हाला सांगतोय बघा. असा थोडा थोडा प्यायचा आहे. आपण जसा चहा पितो ना तसंच आपल्याला काढा प्यायचा आहे. बघू शकता गच्च प्लेट मी काढा पिलो. आता फक्त थोडा काढा राहिलेला आहे. आपला काढा संपलेला आहे आता. तर मंडळी अजिबात मनामध्ये भीती बाळगू नका. तुम्हाला सांगू इच्छितो मंडळी, जर तुम्हाला खरोखर तुमच्या हाडाचा त्रास दूर करायचा असेल, गुडघेदुखी कंबरदुखी सांधेवात जर दूर करायचा असेल, तर तुम्हाला 21 दिवस लगातार हा पारिजाताच्या पानाचा काढा पिवाच लागेल. 5 पानं घ्या, काढा बनवा, लगातार याचा उपयोग 21 दिवस करा. तुम्हाला हाडाचा कुठलाच त्रास तुमच्या शरीरामध्ये उरणार नाही. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पारिजातच्या झाडाचे फायदे सांगितले, त्याच्या पानाचे महत्त्व सांगितले आणि त्या झाडाचा मी काढा बनवून दाखवलेला आहे, अर्थातच त्याच्या पानाचा. तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा. आणि मंडळी तुम्ही जर गावची चव यूट्यूब चॅनल अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.